भारतात सध्या सुरू असलेला सगळ्यात मोठा स्कॅम, हो भारतात म्हणजे तुमच्याही एरियामध्ये येतो. तुमची कुठलीही सिटी असो, कुठलंही खेडं गाव असो, प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक सिटीमध्ये हा स्कॅम खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दोन असे एक्झाम्पल आत्ता सध्या रिअल लाईफ एक्झाम्पल जे मी तुमच्या समोर मांडतोय, जे पाहून तुम्हाला कळेल की हो खरंच असा स्कॅम तुमच्याही अगदी जवळच सुरू आहे. पहिलं उदाहरण मुंबईमधून येतं. अंबर दलाल नावाचा व्यक्ती वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये ट्रेडिंग करून तुम्हाला महिन्याला 2% परतावा देतो म्हणून सांगत हजारों करोड़ रुपए निवेश किए और उन्हें बदले में महीने का 2% ब्याज भी मिल रहा था। लोकांकडून पैसे घेतो. हो, एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर शेकडो हजारो लोकांकडून पैसे उचलले जातात. 5-50 लाख तर बिलकुल नाही, हजारो कोटीचा स्कॅम हा आहे असं मानलं जात आहे. बट या केसमध्ये आमिष दाखवलं जातं प्रत्येक महिन्याला 2% देण्याचं. हा स्कॅम 1, 2, 3 वर्षापासून नाही, तर गेले 17 वर्ष सुरू आहे आणि कन्सिस्टंटली 10 तारखेला किंवा 11 तारखेला लोकांच्या अकाउंटवर याचे पेआउट जात होते. आणि एक दिवस असा उजाडला की अंबर दलाल अचानक गायब झाला. लोकांनी जी अमाऊंट इन्व्हेस्ट केली होती सगळी अमाऊंट बुडली आणि आता त्याला शोधण्यासाठी सगळी पोलीस यंत्रणा प्लस लोक हात धुवून मागे लागलेत. पण जेव्हा त्याच्या घरामध्ये चौकशी करण्यात आली, घरच्यांनी क्लिअरली सांगितलं की तो कुठे आहे आम्हाला माहिती नाही, आम्हीच पोलीस कंप्लेंट केलेली आहे, आमचा त्याचा काही संबंध नाही. पण अंबर दलाल सारखा व्यक्ती खूप मोठ्या लेवलवर स्कॅम करत होता. ॲक्च्युली छोट्या मोठ्या लोकांपासून मोठ्या फिल्म इंडस्ट्रीतील लोकांपर्यंत सगळ्यांचे पैसे याने उचलले होते. लाख, 1.5 लाख नाही, तर 5-10 लाखापासून ते 50 कोटीपर्यंत एका सिंगल व्यक्तीने इन्व्हेस्टमेंट याच्याकडे केलेल्या होत्या. जे पैसे लोकांकडून त्याच्याकडे यायचे त्या पैशामधून कमोडिटी, फॉरेक्स, स्टॉकमध्ये वगैरे मी ट्रेड करतोय आणि त्यामधून जे अर्निंग होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करतोय असं तो म्हणायचा. पण हा क्लिअरली बबल होता आणि 14 मार्च रोजी हा फुटलेला आहे. अंबर दलालचे टोटल 35 बँक अकाउंट होते. वेगवेगळ्या अकाउंट थ्रू हा पैसा रूट केला जायचा आणि लोकांना त्यांचे पेआउट दिले जायचे. सुरुवातीला सिंपल कन्सेप्ट असते, एकट्याकडून पैसे घ्यायचे, दुसऱ्याला परत करायचे. जेव्हा त्याचा पैसा परत येतो तेव्हा तो अजून 10 लोकांना रेफर करतो. जसं आपण उदाहरण पाहिलं, अनु कपूर यांचे सुद्धा 2 कोटीच्या आसपास अमाऊंट तिकडे इन्व्हेस्टेड आहे. हम लोगों ने कुछ 1.5-2 करोड़ के करीबन होगा. पण फक्त त्यांची नाही, त्यांच्या मित्रांची, त्याच्या बहिणीची, त्यांच्या रिलेटिव्हची तिकडे गुंतवणूक आहे. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात जवळच्या लोकांची गुंतवणूक करताना त्यांनी काय लॉजिक लावलं होतं? तर सिंपल लॉजिक. स्टॉक मार्केटच्या कन्सेप्ट क्लिअर नव्हत्या. स्टॉक मार्केट कसं काम करतं हे त्यांना माहिती नव्हतं. त्यांना एवढंच कळायचं, अरे एवढे वर्ष पैसे येत आहेत, मग आत्ता सुद्धा येणार, म्हणून त्यांनी गुंतवणूक करायला सुरुवात केली. आणि 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, अनु कपूरना 6-7 वर्ष पैशाचा परतावा मिळत होता. म्हणून अजून ठाम विश्वासाने अजून एक्स्ट्रा लोकांना ते ऍड करत गेले. ही झाली पहिली केस. पण बऱ्याच लोकांना वाटत असेल, अरे हे तर मोठ्या सिटीजमध्ये होतं, छोट्या गावांमध्ये, खेड्यांमध्ये किंवा बारक्या बारक्या सिटीजमध्ये हे होत नाही. पण हा तुमचा गैरसमज आहे. एक सगळ्यात मोठा स्कॅम जो घडलाय हुपरीमध्ये, हो कोल्हापूर जिल्ह्यामधली हुपरी नावाचं एक गाव आहे. इथं चांदीचा व्यापार प्रचंड मोठ्या प्रमाणात चालतो आणि याच सिटीमध्ये एक अगेन मोठा स्कॅम घडलेला आहे. राजू नेर्लेकर एकदम मितभाषिक, सुंदर बोलणार, गोड बोलणार, प्रत्येकाशी चांगले संबंध ठेवून त्यानं पैसा उकळायला सुरुवात केली. अहो दीदी, अहो दादा, अहो मामा करत पैशाची जोडणा केली. हजारो कोटी रुपये कलेक्ट केले. एवढेच नाही तर एका साधूला सुद्धा त्यांनी हाताशी धरलं. परवा एक स्वामीजी होतात, त्यांचा एक 30 कोटी रुपये, गुलबर्गाची मॅडम आहेत, त्यांचा एक 2-3 कोटी रुपये. त्यांच्याशी चांगले संबंध बनवले आणि त्यांच्या नावावर आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या श्रावकांकडून सुद्धा पैशाची उधळण करायला सुरुवात केली. प्रत्येकाकडून पैसे घ्यायला सुरुवात केली. मी शेळ्या पालन करतोय, मी मेंढी पालन करतोय, तर फक्त हुपरीमध्ये नाही, फक्त कोल्हापूरमध्ये नाही, तर अखंड महाराष्ट्रामधून, एवढंच काय कर्नाटकमधून, साऊथमधून वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्वतःला पेनिट्रेट करायला त्यानं सुरुवात केली आणि तिथून पैसा उचलायला सुरुवात केली. अनेक वेळा याला अटक सुद्धा झालेली आहे. पण पुन्हा बाहेर येतो आणि पुन्हा नवीन स्कॅम वेगवेगळ्या एरियामध्ये आणि वेगवेगळ्या कन्सेप्टचा वापर करून हा पैसे उचलतो. कधी बिझनेसच्या नावाखाली, कधी फॉरेक्सच्या नावाखाली, कधी क्रिप्टोच्या नावाखाली, तर कधी ट्रेडिंगच्या नावाखाली, तर कधी कमोडिटीच्या नावाखाली. इकडे मेजरली गावातील बऱ्याच लोकांचा पैसा, हजारो लोकांचा पैसा याच्याकडे अडकलेला आहे. याच्या विरोधात अनेक तक्रारी केल्या, अनेक आंदोलनं झाली, अनेक वेळा लोकांनी मोठ्या प्रमाणात उद्रेक करून त्याच्या दारावर आंदोलन नेलं, तरी सुद्धा काहीही फरक पडला नाही. राजूकडे मॅक्सिमम
पॉलिटिकल सपोर्ट येत होता, वेगवेगळ्या नेत्यांचा सपोर्ट येत असल्यामुळे परत पोलिसांकडून त्याच्यावर जी कारवाई घ्यायला हवी ती कारवाई होत नव्हती आणि परिणामी हा वाचायचा. जरी जेलमध्ये गेला तर लवकरात लवकर बाहेर यायचा. आता या सगळ्या स्कॅममध्ये लॉजिक लक्षात घ्या. एक व्यक्तीचे पैसे घ्यायचे, दुसऱ्या व्यक्तीला परतावा, दुसऱ्या व्यक्तीकडून पहिल्या व्यक्तीचा परतावा, परत 5 व्यक्ती येतात, परत त्यांच्याकडून यांचा परतावा, अशी एक चेन बनत जाते. जेवढी लोक येतील तेवढं त्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने परतावा देत राहायचं. जेवढ्या वेळा पैसा येत राहणार तेवढा परतावा लोकांना मिळत राहणार आणि जेवढ्या लोकांना परतावा मिळणार तेवढे अजून नवीन रेफरन्सेस येणार. अरे मला 3 वर्ष पैसे येतात, मला 5 वर्ष पैसे येतात, कुठे जातोय, माझ्याच गल्लीत राहतो, अरे माझ्या सख्या भावाने तिकडे गुंतवणूक केली, अरे माझ्या वडिलांनी सुद्धा गुंतवणूक केली आहे, हे सांगून बरेच लोक तिथं फसतात. मेजॉरिटी लोकांना हेच माहिती नाही मार्केट वर्क कसं होतं. एक सिंपल लॉजिक लक्षात घ्या, कोणीही कोणाचाही पैसा स्वतःच्या अकाउंटवर घेऊ शकत नाही फॉर द ट्रेडिंग, आणि जरी तुम्ही तो घेतला तर तो तुमचा इन्कम होतो, त्यावर परत टॅक्स भरणं बंधनकारक आहे, परत येतो जीएसटी भरणं बंधनकारक आहे. जेव्हा तुम्ही ITR फाईल करता, ITR फाईल केल्यानंतर दिसतं की तो पैसा तुम्ही ट्रेडिंगसाठी वापरलाय, म्हणजे अगेन तो स्कॅम पकडला जाऊ शकतो. पण हे लोक मॅक्सिमम मनी सर्क्युलेशन करतात. याचा पैसा घ्यायचा त्याला परत करायचा, त्याचा पैसा घ्यायचा याला परत करायचा. या सगळ्या सिच्युएशनमुळे अनेक लोकांनी स्वतःचा जीव संपवलाय, अनेक लोकांचे परिवार उद्ध्वस्त झालेत, अनेक लोकांच्या जमिनी विकल्या गेल्यात, अनेक लोकांनी कर्ज घेऊन यामध्ये गुंतवणूक केलेली आहे. एवढंच नाही तर अनेक लोकांना पैसा मिळत होता ते बघून त्यांना वाटायला लागलं की मी यांचा एजंट बनू शकतो. बरेच लोक यामध्ये एजंट बनले, त्यांनी आपापल्या जवळच्या लोकांना जॉईन करून घेतलं. MLM सारख्या म्हणजेच चेन मार्केटिंग सारख्या स्कीम राबवल्या. एवढंच नाही, महिन्याला 2% 5% परतावा 10% महिन्याला देणारी लोक आहेत. हो, महिन्याला 10%. एवढंच नाही तर त्या लोकांना 10% मिळतील, प्लस जो मध्ये एजंट आहे त्याला 1%, 2%, 3% कमिशन मिळतं, कारण त्यांनी त्या कस्टमरला घेऊन आलेला आहे म्हणून. आणि या सगळ्यामध्ये मेजर फसतो एंड युजर, एक क्लायंट. प्रत्येकाला अपेक्षा असते एक छोट्या मोठ्या अमाऊंटमधून चांगली अमाऊंट मला मिळावी. कारण सोपं उदाहरण लक्षात घ्या, एखादा सर्वसामान्य व्यक्ती, मिडल क्लास व्यक्ती जेव्हा जॉब करतो ना, तेव्हा त्याला सॅलरी असते 10,000, 20,000, 25,000, 30,000. पण जर समजा एखाद्या व्यक्तीनं अशा स्कीममध्ये पैसे गुंतवले, त्याचा सिंपल विचार असतो, हा 10 लाख, ऑलमोस्ट कॉमन मिडल क्लास व्यक्तीकडे 10 लाख अरेंज करण्याची ताकद असते. बरेच लोक लोन घेऊन, कर्ज घेऊन हे पैसे अरेंज करतात. 10 लाख इन्व्हेस्ट केले तर प्रत्येक महिन्याला 50,000, 1 लाख रुपये मिळणार आहेत. मग एवढी मोठी अमाऊंट मिळणार या लालसेपोटी गुंतवणूक केली जाते. माझ्या पोरांचं भलं होईल, माझ्या घराचं भलं होईल, माझं कुठेतरी पुढे जाऊन कल्याण होईल, या विचारानं ही लोक तिकडे गुंतवणूक करतात आणि फसतात. भोळ्या बाबड्या लोकांचा गैरफायदा घेतला जातो. सो माझी एक तुम्हाला विनंती असेल, कधीही अशा स्कॅममध्ये जर तुम्ही पैसा गुंतवत असाल तर विचार करा, हा रजिस्टर्ड व्यक्ती आहे का. अति जास्त लॉजिक, अति जास्त विचार न करता सोप्या भाषेत तुम्हाला 2 मिनिटात कळेल तो स्कॅम करतोय की जेन्युइन माणूस आहे. जर तो पैसा त्याच्या अकाउंटला मागत असेल, जर तो पैसा कॅशमध्ये मागत असेल, जर तो म्हणत असेल पैसे मला आणून दे आणि मी तुला त्याचा परतावा देतो, तर तो टोटली स्कॅमर आहे, फ्रॉड व्यक्ती आहे. कारण भारतामध्ये असा कुठल्याही प्रकारे काम करण्यासाठी सरकारची किंवा ऑथॉरिटीकडून परमिशन मिळत नाही. हे कम्प्लिटली इलिगल आहे. जर तुमच्यासोबतही असं कोणी कॉन्टॅक्ट केला असेल किंवा ऑलरेडी तुम्ही कोणाकडे असे पैसे दिले असतील तर आजच्या आज ते वसूल करून घ्या. कारण आज नाही, उद्या नाही तर 2 वर्षांनी, 1 वर्षांनी ते बुडणार, हे मात्र नक्की. सो माझी अपेक्षा आहे कुठल्याही मराठी माणसाचा 1ही रुपया बुडू नये. त्यामुळे लक्षात ठेवा, जरी तो 15-20 वर्षापासून हे काम करत असला तरी सुद्धा जोपर्यंत पैसा येत आहे त्याच्याकडं तोपर्यंत हे सर्क्युलेशन चालू राहतं. जेव्हा पैसा येणं कंपॅरेटिव्हली कमी होतं, त्याचा फुगा फुटायच्या वेळेला येतो, तेव्हा मात्र हे सगळं उद्ध्वस्त होतं, इन्क्लुडिंग तो पैसे घेणारा व्यक्ती. सो आजच तुमची अशा ठिकाणी जर गुंतवणूक असेल, जर कोणी गुंतवणूक करण्यासाठी तुमच्या मागे लागला असेल तर त्याच्यापासून तर लांब राहाच. पण जिथं पैसा तुम्ही लावलेला आहे तो आजच्या आज काढून घ्या. कारण तो आज नाही, उद्या नाही तर 2 ते 4 वर्षांनी बुडणारच आहे. ही काळ्या दगडावरची रेग आहे. सो योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं खूप महत्त्वाचं आहे. माहिती हवी असेल नंबरला कॉल करा आणि याच्या पुढची सिरीज जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पार्ट 2. अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचा मी उलगडा करू शकतो. व्हिडिओला मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा, कारण प्रत्येकाला समजायला पाहिजे सध्या आपल्या भारत देशामध्ये
काय सुरू आहे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.